ब्लड प्रेशरचा किडनीवर कसा परिणाम होतो याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. प्रथमतः आपण जाणून घेऊया की ब्लड प्रेशर म्हणजे काय. ब्लड प्रेशर म्हणजे आपल्या हृदयातून रक्त जेव्हा शरीरभर पंप होतं तेव्हा त्या रक्ताचा रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर होणारा दाब म्हणजेच ब्लड प्रेशर. नॉर्मल ब्लड प्रेशर हा 120 ते 80च्या दरम्यान असतो. हाय ब्लड प्रेशर हा 140 ते 90च्या दरम्यान असतो आणि लो ब्लड प्रेशर हा 90 ते 60च्या दरम्यान असतो. किडनीचं प्रमुख कार्य काय, तर किडनी शरीरातील फिल्टर आहे. ती खूप महत्त्वाचं असं काम करते. रक्तातील वेष्ट आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढते. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी रेनिन नावाचा हार्मोन तयार करते. इलेक्ट्रोलाइटचा समतोल राखते, जसं की सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम. लाल रक्तपेशी निर्माणासाठी आवश्यक असणारं हार्मोन तयार करण्याचं काम किडनी करते. ब्लड प्रेशरचा किडनीवर होणारा परिणाम. पहिलं महत्त्वाचं म्हणजे हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब. किडनीतील लहान रक्तवाहिन्या अतिशय बारीक असतात. जेव्हा BP वाढतो तेव्हा या बारीक रक्तवाहिन्यांवर सतत जास्त दाब पडतो. हळूहळू त्या कमकुवत होतात, जाड होतात आणि त्यांचं नुकसान होतं. नुकसान झाल्यानंतर रक्त योग्य रीतीने फिल्टर होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे किडनीचं फंक्शन कमी होतं, म्हणजेच किडनीची कार्य करण्याची क्षमता कमी होते. रक्तातील वेस्ट पदार्थ शरीरामध्येच वाढतात, त्याच्यामुळे शरीर सुजतं आणि थकवा जाणवतो. प्रोटीन युरिनमध्ये दिसायला लागतं, म्हणजे मूत्रात प्रोटीन दिसतं. त्यामुळे दीर्घकाळातच किडनी फेलही होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लो ब्लड प्रेशर, कमी रक्तदाब. लो BPमुळे किडनीकडे पुरेसं रक्त पोहोचत नाही. त्यामुळे किडनीला ऑक्सिजन आणि पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. अल्पकाळासाठी हे ठीक असतं, पण वारंवार झालं तर किडनीचं ऊतक मरतं. यामुळे ॲक्यूट किडनी इंजुरी होऊ शकते. किडनी आणि ब्लड प्रेशरची दुहेरी संबंध कसा असतो, तर हे दोन्ही बाजूंनी चालणारं चक्र आहे. हाय BP किडनी खराब करते. किडनी खराब झाली की BP अजून वाढतो. किडनी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रेनिन नावाचा हार्मोन तयार करते. जेव्हा किडनी खराब होते तेव्हा हा हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो आणि त्यामुळे BP अजून वाढतो आणि एक विषारी चक्र तयार होतं. किडनीवर हाय ब्लड प्रेशरमुळे होणारे परिणाम. पहिला महत्त्वाचा म्हणजे किडनीतील फिल्टर जाड आणि कडक होतात. रक्तशुद्धीकरणाचा दर कमी होतो. मूत्रात प्रोटीन येतं. शरीरातील पाणी साचतं. शरीरात पाणी साचल्यामुळे सूज येते, वजन वाढतं, रक्तामध्ये विषारी घटक साचून राहतात आणि किडनी फेल होऊ शकते. हाय BP आणि किडनी दोन्ही नियंत्रणात ठेवण्यासाठी काही वैद्यकीय उपाय करणेही गरजेचं आहे, जसं की नियमित BPची तपासणी करणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं नियमित घेणं गरजेचं आहे. किडनी स्टोन, युरिन यांची 6 महिन्यातून एकदा टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आहारामध्येही काही गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे, जसं की मीठ कमी केलं पाहिजे, जास्त पाणी प्या, फळे, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. जास्त तेलकट, तळलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. त्याचप्रमाणे जीवनशैलीमध्येही काहीसा बदल करा, जसं की ताणतणाव नियंत्रणात ठेवा, ध्यान करा, योगा करा, श्वसन करा, दररोज चाला, हलका व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, वजन नियंत्रणात ठेवा. औषधं स्वतःहून थांबवू नका. औषधं जर चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. औषधं तुम्ही स्वतःहून थांबवू नका, त्याचा शरीरावरती वाईट परिणाम होतो. जसं म्हणतात की उच्च रक्तदाब हा किडनीचा शांत शत्रू आहे. तो हळूहळू किडनीचं सूक्ष्म रक्तवाहिन्या नष्ट करतो. त्यामुळे BP नियंत्रणात ठेवणं म्हणजे किडनीचं रक्षण करणं असं आहे. तेव्हा किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमचा रक्तदाब हा नियंत्रणात राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला ताणतणावाचं व्यवस्थापन जमणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आहार, विहार आणि व्यायाम याचं योग्य ते संतुलन राखलं तर नक्कीच तुमचा BP नियंत्रणात राहतो आणि BP नियंत्रणात असेल तर किडनी तिचं कार्य अगदी योग्यरित्या करते. तेव्हा नक्कीच तुम्ही तुमचा BP नियंत्रणात ठेवू शकता आणि किडनीचं आरोग्य
निरोगी ठेवू शकता.